बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार तज्ञ केंद्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथील नव्याने सुरू झालेल्या औषधालय व निसर्ग उपचार आणि योग केंद्राचे उद्घाटन आज परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मदन लांडगे, बंडू पाचलिंग, शिवसेना विधानप्रमुख बाळासाहेब पानपट्टे, शिवलिंगप्पा खापरे, पत्रकार शेख इफ्तेखार, पत्रकार प्रभू दिपके, सांगोला येथून आलेले सतीशचंद्र गुळमिरे, नितीन गोगलगावकर, डॉक्टर शंकर डुब्बेवार, डॉक्टर काजी मोहम्मद, डॉक्टर सय्यद जाहेद अली सह बालाजी आयुर्वेदचे डॉक्टर गोविंद कामटे आदींची उपस्थिती होती। आज उद्घाटन निमित्त मोफत आरोग्य शिबिरही घेण्यात आलं, ज्यामध्ये गुडघेदुखी, कमरेचे आजार, सांधेदुखी, जुनाट सर्दी, मूळव्याध, मूतखडा, कोड, सफेद डाग, हातापायाला मुंग्या येणे यासह अन्य व्याधीवर सविस्तर मार्गदर्शन करून आलेल्या रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या। सर्वांना आपल्या आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत। यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, माहिती आहे आपल्याला। ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे। तर आयुर्वेदिक पद्धती ही वन ऑफ द बेस्ट आणि सर्वात जुनी पद्धत आहे। आणि खूप लोकांना ॲलोपॅथीचं आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा साईड इफेक्ट होतात काही गोष्टींचे, परंतु आयुर्वेदिक असं आहे की त्याचा तुम्हाला गुण कदाचित उशिरा येईल, परंतु ते लॉंग टर्म त्याचा बेनिफिट होतो आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। डॉक्टर गोविंद कामटे आणि त्यांच्या टीमचं काम परभणी शहरामध्ये, परभणी महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे रुग्ण आहेत। खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे। त्यांच्या नवीन क्लिनिकला व त्यांच्या संपूर्ण टीमला, संपूर्ण डॉक्टरांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं हे आयुर्वेदिक उपचाराचं कार्य आणि त्या माध्यमातून लोकांना जास्त सेवा द्यावी, लोकांचे आजार व्याधी दूर करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करावे।